आर्थिक गुन्हे विभागाचे सहपोलीस आयुक्त धनंजय कमलाकर यांची बदली करण्यात आलेली आहे। त्यांची सागरी सुरक्षा आणि विषय सुरक्षेच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली केली आहे। त्यांचा मुलगा रोहित कमलाकरवर पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसीची जमीन हडपल्याचा आरोप झाल्यावर धनंजय कमलाकरांची बदली करण्यात आली आहे। आपले विशेष प्रतिनिधी मयांक भागवत आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरून। सर, का अधिक सांगाल? आर्थिक गुन्हे विभागाचे सहपोलीस आयुक्त धनंजय कमलाकरांची बदली करण्यात आलेली आहे, का अधिक सांगाल? ज्योती, काल संध्याकाळी जय महाराष्ट्रने हे प्रकरण लावून धरलं होतं आणि जय महाराष्ट्रने प्रकरण दाखवलं। ज्या प्रकारे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी एक 4 पानांचा एक रिपोर्ट एमआयडीसीच्या मुंबईतल्या सीईओंना पाठवलेला आहे। त्याचसोबत हा रिपोर्ट सुभाष देसाई राज्याचे उद्योग मंत्री यांना देखील देण्यात आलेला आहे। या रिपोर्टमध्ये एमआयडीसीने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की एमआयडीसीची रांजणगावमध्ये जवळपास 7 एकरच्या आसपासची जमीन ही जमीन हडपण्यात आलेली आहे आणि ही जमीन अवैधरित्या हडपण्यात आली। कागदपत्र बनावट बनवली, खोट्या सह्या बनवल्या आणि त्याच्यानंतर ही जमीन हडप करण्यात आलेली आहे। या जमिनीचा ताबा एमआयडीसी कडे 1992 पासून आहे। असं असतानाही ही एमआयडीसीची जमीन हडपण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये प्रमुख जी 4-5 नावं आहेत त्याच्यामधले एक नाव होतं रोहित धनंजय कमलाकर। आता रोहित धनंजय कमलाकर कोण आहे तर महाराष्ट्राचे एक वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या जॉईंट कमिशनर पदी जे होते धनंजय कमलाकर यांचा मुलगा आहे। आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता चौकशीची मागणी एमआयडीसीने केलेली आहे। त्यामुळे राज्य सरकारने आपण बातमी दाखवल्यानंतर जी आहे ती तातडीने सूत्र हलवली आणि धनंजय कमलाकर यांची उचल मागणी केली। धनंजय कमलाकर यांची सध्या जी आहे ती कोस्टल सिक्युरिटी मध्ये जे आहे ते स्पेशल आयजी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। मात्र ज्या प्रकारे हे प्रकरण चाललंय या संपूर्ण प्रकरणामध्ये आता आरोप थेट एका बड्या अधिकाऱ्याच्या मुलावरती आहे जमीन खरेदी केल्याचा आणि जमीन अवैधरित्या हडपल्याचा। त्यामुळे कुठेतरी राज्य सरकारला असं वाटलं की या संपूर्ण प्रकरणामध्ये जर धनंजय कमलाकर जॉईंट कमिशनर पोलीस इकॉनॉमिक ऑफेन्स विंग राहिले तर ही चौकशी जी आहे ती निपक्षपातीपणे होणार नाही आणि त्याच्याच साठी राज्य सरकारने ही बातमी आपण दाखवल्यानंतर तात्काळ कारवाई केली आणि धनंजय कमलाकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।